चांगल्या मित्रांसमवेत चालणं, बोलणं, वागणं आहे का, याचंही नियोजन करा. नमस्कार, मी टी वाघमोडे सर, गुरुकुल विद्यामंदिर गोखी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. आज सकाळ सकाळी मी आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय या विषयावर की आज चालू काळात आपण पाहतोय की या धावपळीच्या जगामध्ये आणि धावपळीच्या युगात प्रत्येक पालकाला वाटतंय की माझा मुलगा घडला पाहिजे, माझ्या मुलामध्ये सुधारणा झाली पाहिजे, त्याची प्रगती झाली पाहिजे, त्याच्या जीवनाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. माझ्याप्रमाणेच माझा मुलगासुद्धा यशाच्या शिखरावरती गेला पाहिजे. आपण असा विचार करत असताना आपण असाही विचार करा की आपण आपलं कार्य प्रामाणिकपणे करतोय, आपण आपल्या कामाचं नियोजन करतोय, आपण आपल्या कामाचं प्रयोजन करतोय, परंतु माझा मुलगा खरोखरच माझ्या पावलावर पाऊल चालून येतोय का? माझा मुलामध्ये मी जेवढा पैसा कमवतोय त्या पैशापेक्षा कितीतरी पटीनं महत्त्वाचे आहेत ते संस्कार. मग ते संस्कार खरोखरच माझ्या मुलामध्ये मी घडवतोय का? मी खरोखरच माझ्या मुलाशी संवाद साधतोय का? मी खरोखरच पालक या नात्यानं माझ्या बालकाशी त्याच्या संपूर्ण जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी मी थोडाफार तरी वेळ देतोय का, हे पाहणं गरजेचं आहे. कारण आधुनिक युगामध्ये आणि जगामध्ये खरी गरज आहे पालकांच्या आयुष्याचं नियोजन करण्याची. आपल्याप्रमाणेच आपणाला वाटत असेल की माझा पाल्यसुद्धा, माझा मुलगासुद्धा सुसंस्कृत व्हावा, माझा मुलगासुद्धा त्याच्या जीवनामध्ये यशस्वी व्हावा, तर खऱ्या अर्थानं आपणच आपल्या मुलाच्या जीवनाचं नियोजन करणं गरजेचं आहे. आपणच आपल्या मुलाशी संवाद साधणं गरजेचं आहे. आपणच आपल्या मुलासोबत बसणं गरजेचं आहे. आपणच आपल्या मुलांसमवेत असणं गरजेचं आहे. आपण आपल्या 24 तासातला काही वेळ आपल्या मुलांसाठी, आपल्या पाल्यासाठी देणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे. म्हणून माझी नम्र विनंती असेल आमच्या तमाम पालकांना आणि बालकांना, कृपया विद्यार्थ्यांना म्हणजेच पाल्यांनासुद्धा महत्त्वाची विनंती आहे, कृपया नियोजन हा प्रगतीचा पाया आहे. आपलं नियोजन परफेक्ट असेल तर आपलं जीवन परफेक्ट घडतं आणि जीवन परफेक्ट घडवण्यासाठी आपलं नियोजन परफेक्ट असावं लागतं. प्रत्येक गोष्टीचं नियोजन करा, अभ्यासाचं वेळापत्रक बनवा, प्रत्येक विषयाचं नियोजन करा, प्रत्येक विषयातील प्रत्येक प्रश्नाचं आणि प्रत्येक प्रश्नाच्या प्रत्येक उत्तराचं नियोजन करा. हेच नियोजन आणि हेच प्रयोजन आपल्याला जीवनामध्ये तुमच्या यशस्वी शिखरावरती तुम्हाला घेऊन जाईल आणि 100% तुम्हाला यशस्वी बनवेल. अशाच पद्धतीचं नियोजन आपण सर्वांनी करावं आणि येणाऱ्या काळामध्ये स्वतःला सिद्धसाध्य करण्यासाठी आणि सर्वोत्तम आपलं आयुष्य आणि भविष्य घडवण्यासाठी स्वतःला सिद्धसाध्य करा. आणि सिद्धसाध्य करण्यासाठी पालकांनाही नम्र निवेदन आहे, आपल्या पाल्यावरती लक्ष द्या, आपल्या पाल्यावरती लक्ष असू द्या. आपला पाल्य खरोखरच अभ्यास करतोय का? आपला पाल्य खरोखरच शाळेत गेल्यानंतर खरोखरच त्याचं इंटरनल आउटर बिहेवियर चांगलं आहे का? खरोखरच त्याचं चांगल्या मित्रांसमवेत चालणं, बोलणं, वागणं आहे का, याचंही नियोजन करा. प्रत्येक गोष्टीचं नियोजन केलं तर खऱ्या अर्थानं त्याचं आयुष्य घडणार आहे, त्याचं भविष्य घडणार आहे आणि त्याचं आयुष्य भविष्य घडल्यानंतर खऱ्या अर्थानं आम्हाला आनंद होणार आहे. आणि हाच आनंद मिळवण्यासाठी आणि त्यांचं जीवन सर्वोत्तम घडवण्यासाठी आम्ही आपल्या मुलांसाठी, आपल्या पाल्यासाठी वेळ द्या. आणि आपण हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण सर्वांना ज्ञात आहे की मोठ्या माणसाचं अनुकरण लहान मुलं करतात. आपल्या पावलावर पाऊल ठेवून ते चालण्याचा प्रयत्न करतात. म्हणून आपण सर्वप्रथम अनुकरण प्रिय राहा. व्यसन करू नका, व्यसनाच्या आहारी जाऊ नका. कारण आपलीच मुलं आपलंसुद्धा अनुकरण करतात. त्याच्यामुळं आपला आदर्श आपल्या पाल्यांना द्या. आपल्या प्रत्येक कार्याचा आदर्श आपण जर आपल्या पाल्याला दिला तर खरोखरच आपला पाल्य आदर्श घडेल आणि आदर्श विद्यार्थी आदर्श जीवनामध्ये स्वतःचा आदर्श निर्माण करतो आणि स्वतःचा आदर्श जगाला दाखवून जगालासुद्धा आदर्श बनवतो आणि जगातलं एक आदर्श पाल्य, आदर्श विद्यार्थी, आदर्श शिक्षक, आदर्श पालक त्यालाही आदर्श जीवनामध्ये घडू द्या आणि त्याचं जीवन सुखकर बनवूया. ही
छोटीशी नम्र विनंती आणि एक छोटासा लक्षात घ्या संवाद आज सकाळी मी तुमच्यासोबत साधण्यासाठी आलो होतो. धन्यवाद. नमस्कार. पुन्हा भेटूया अशाच एका छोट्याशा चांगल्या विचारामध्ये. मी असाच चांगला विचार घेऊन पुन्हाही आपणासमोर येईन. धन्यवाद.